नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन युनिट नंबर 3 आपण सुरू केलेलं. मागच्या 4 लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आपण कव्हर केलेला आहे. त्यात मग इंट्रोडक्शन असो गॅसची, गॅस लॉ असो, हीट टेम्परेचर मधला डिफरन्स असो, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असो, किंवा कालच्या डेफिनेशन म्हणजे मागच्या लेक्चरमधल्या डेफिनेशन, मग त्या मोल असतील, अवॅगाड्रो नंबर असतील किंवा अवॅगाड्रो हायपोथेसिस असतील, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये कव्हर केल्या होत्या. आज पुस्तकानुसार सेकंड पॉइंट, दॅट इज बिहेवियर ऑफ गॅसेस, हे आपण इथं पाहणार आहोत. बिहेवियर कोणाचा आहे तर गॅसेसचा आहे. ऍक्च्युअली हा पॉइंट काय शो करते तर गॅसेस बद्दल बोलत असताना जे आपण लॉ डिफाईन केले होते ते ऍक्च्युअली 3 पॅरामीटरवर डिफाईन केले होते. 3 पॅरामीटर म्हणजे टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि प्रेशर. मग टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि प्रेशर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे गॅस इज कॅरेक्टरिस्टिक्स बाय टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि प्रेशर असं सेंटेन्स आहे. म्हणजे गॅस जो दाखवल्या जाते किंवा गॅस बद्दल जे स्टडी केल्या जाते त्या तिघांचे रिस्पेक्टिव्ह केल्या जाते. आणि हे तिघही जण मॅक्रोस्कोपिक लेवलवर अभ्यास करण्यासाठी. आता मॅक्रोस्कोपिक लेवलवर अभ्यास करण्यासाठी म्हणजे काय तर ऍक्च्युली 2 प्रकारचे लेवल, एक म्हणजे मॅक्रोस्कोपिक लेवल आणि एक म्हणजे मायक्रोस्कोपिक लेवल. मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या स्केलवर जो अभ्यास केला जाते दॅट इज कॉल्ड एज मॅक्रोस्कोपिक लेवल. आणि छोट्या स्केलवर जो अभ्यास केला जाते दॅट इज कॉल्ड एज मायक्रोस्कोपिक लेवल. मग ऍटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, सब ऍटॉमिक पार्टिकल्स असतील, याच्या रिस्पेक्टिव्ह अभ्यास करणे म्हणजे मायक्रोस्कोपिक MICRO. आणि मोठ्या म्हणजे याच्यापेक्षा हाय रेंजवर अभ्यास करणे दॅट इज कॉल्ड एज मॅक्रोस्कोपिक. म्हणून हे तिन्ही पॅरामीटर गॅसेसचे जे एक्सप्लेन केल्या जातात किंवा कॅरेक्टरिस्टिक केल्या जातात गॅसेसची ते मॅक्रोस्कोपिक लेवलवरचे MACRO, मॅक्रोस्कोपिक लेवलवरचे. या मॅक्रोस्कोपिक लेवलवरचा अभ्यास करत असताना कायनेटिक थिअरी आहे गॅसेसची. याचा अर्थ गॅसेस कशा आहेत तर आन्सर आहे कंटिन्युअस मोशन मध्ये आहे. मग कंटिन्युअस मोशन मध्ये असताना प्रत्येक छोट्या छोट्या पार्टिकलची मोशन सेपरेटली डिफाईन करणं हे पॉसिबल नाही. या सगळ्याचा अभ्यास करायसाठी काही अझम्पशन दिलेले आहेत. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस घेतलेला आहे. गॅस कशापासून बनलेला आहे तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पासून बनलेला आहे. मग या नंबर ऑफ मॉलिक्युल्सच्या प्रत्येक सेपरेट मॉलिक्युलच्या मोशनचा अभ्यास करणं हे तितकंसं पॉसिबल काम नाहीये. म्हणजे मायक्रोस्कोपिक लेवलवर त्याचा अभ्यास करणं कठीण आहे. त्याच्यानं त्याचा अभ्यास काही अझम्पशनच्या रिस्पेक्टिव्ह केल्या जाते आणि तेच अझम्पशन आपल्याला पाहायचे आहेत. आता ऍक्च्युअली स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये अझम्पशन दिलेले नाहीत या नवीन सिलेबसनुसार. पण या अझम्पशन वरून गॅसची आयडिया क्लिअर होती की नेमकं गॅस कसा बिहेव करते, गॅसमध्ये काय काय अवेलेबल आहे, गॅस कसा मोशन मध्ये येत आहे, कसा कोलाइड होत आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. बेसिकली 7 अझम्पशन दिलेले आहेत. मग ते मॉलिक्युल बद्दल असो, व्हॉल्यूम बद्दल असो, कोलिजन बद्दल असो, फोर्स बद्दल असो, प्रेशर बद्दल असो, डेन्सिटी बद्दल असो, या सगळ्या अझम्पशन मध्ये काही सब पार्टिकल्स आहेत किंवा सब पॉइंट आहेत. त्याच्या रिस्पेक्टिव्ह अभ्यास करायचा. त्याचे सगळ्यात पहिलं अझम्पशन आहे अझम्पशन विथ रिस्पेक्ट टू मॉलिक्युल. आता हे अझम्पशन नेमकं सांगते काय की गॅस इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल. परत एक वेळ, पहिलं अझम्पशन काय सांगते, गॅस इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल आणि दॅट पार्टिकल इज कॉल्ड एज मॉलिक्युल्स. म्हणजेच कन्सिडर करतो की एक कंटेनर घेतलेला आहे आणि या कंटेनर मध्ये मी गॅस फिल केलेला आहे. आता ज्या कंटेनर मध्ये मी जो गॅस फिल केलेला आहे याच्यात किती मॉलिक्युल्स आहेत त्या आन्सर आहे लार्ज नंबर ऑफ पण स्मॉल मॉलिक्युल्स. संख्या कशी आहे तो खूप जास्त आहे. साईज कशी आहे तर स्मॉल आहे. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या कंटेनर मध्ये गॅसचे प्रेझेंट आहेत. आणि या प्रत्येक सिंगल पार्टिकल मॉलिक्युल म्हटलं जाते. म्हणजे गॅस इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल कॉल्ड एज मॉलिक्युल विच आर आयडेंटिकल. आणि सगळेच्या सगळे गिव्हन गॅस बद्दलचे मॉलिक्युल सगळे आयडेंटिकल असतात. याचा अर्थ जर का माझ्याजवळ 2 वेगवेगळ्या प्रकारचे गॅस आहेत
एक गॅस आहे हायड्रोजनचा, एक गॅस आहे नायट्रोजनचा. हायड्रोजनच्या गॅसमध्ये जेवढे काही मॉलिक्यूल प्रेझेंट असतील ते सगळेच्या सगळे मॉलिक्यूल आयडेंटिकल असतील, एकसारखे असतील. आणि नायट्रोजनच्या गॅसमध्ये जे मॉलिक्यूल प्रेझेंट असतील ते सगळे N2 चे मॉलिक्यूल आयडेंटिकल असतील. परंतु हायड्रोजनचे मॉलिक्यूल आणि नायट्रोजनचे मॉलिक्यूल एकामेकापासून डिफरंट असतील. एकसारखे मॉलिक्यूल, एका गॅसचे मॉलिक्यूल्स आर आयडेंटिकल कोणापेक्षा? दुसऱ्या गॅसपेक्षा. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण साखरचं एक्झाम्पल घेऊ शकतो. साखर आणि मीठ या दोघांचे सेपरेट सेपरेट मॉलिक्यूल्स आहेत. आपण ते ओळखू शकतो. का बरं? कारण की साखरचे सगळे सगळे मॉलिक्यूल आयडेंटिकल आहेत, मिठाचे सगळे सगळे मॉलिक्यूल आयडेंटिकल आहेत. परंतु मिठाचे मॉलिक्यूल आणि साखरचे मॉलिक्यूल एकामेकापासून डिफरंट आहेत. म्हणजे स्पेसिफिक गॅसचे मॉलिक्यूल्स हे आयडेंटिकल आहेत पण ते दुसऱ्यापेक्षा डिफरंट आहेत. असा पहिला पॉईंट सांगते. ऍक्च्युअली मॉलिक्यूल मध्ये 3 पॉईंट कव्हर केले, त्यातला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय कव्हर करते? सगळ्याच्या सगळे मॉलिक्यूल हे आयडेंटिकल आहे आता बोलल्याप्रमाणे. सेकंड, सगळे मॉलिक्यूल स्पेरिकल इन शेप आहे. याच्या पहिले आतापर्यंत आपण जेव्हा किंवा मॉलिक्यूल बद्दल बोलत आलो, ऍटम बद्दल बोलत आलो, तेव्हा त्याचा शेप कुठला कन्सिडर केला आहे? तर स्पेरिकल. तोच हा पॉईंट सांगते. म्हणजे सगळे मॉलिक्यूल आयडेंटिकल आहेत, स्पेरिकल आहेत, रिजिड आहेत. रिजिडचा अर्थ काय? आणि परफेक्टली इलास्टिक पॉइंट मास आहे. म्हणजे आता 2 शब्द रिजिड आणि परफेक्टली इलास्टिक अर्थ काय सांगते? आता नंबर ऑफ मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत गॅसचे आणि सगळेच्या सगळे मॉलिक्यूल हे रॅन्डम मोशन मध्ये आहेत. कायनेटिक थेअरी पाहतो. कायनेटिक थेअरी म्हणजेच मोशन मध्ये. आता मोशन मध्ये असताना नक्कीच ते एकामेकावर कोलाइड होत असतील. मग ते कोलाइड झाल्याच्या ना त्याचा स्वतःचा शेप चेंज होत नाही किंवा जो शेप चेंज होईल तो परत रिगेन करत आहे. दॅट इज कॉल्ड एज इलास्टिक नेचर. म्हणजे मॉलिक्यूल कसे आहे? ते आन्सर आहे रिजिड आणि परफेक्टली इलास्टिक पॉइंट मास. असं त्यामध्ये एक्सप्लेन केलं. आणखी तिसरा पॉइंट यास गॅस बद्दलचा. देअर साइज इज निग्लिजिबल इन कंपॅरिझन टू इनर मॉलिक्युलर डिस्टन्स. त्यांची साईज, त्यांची म्हणजे कोणाची? तर मॉलिक्यूलची साईज हे कशी आहे? तर छोटी आहे, निग्लिजिबल आहे. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? तर इनर मॉलिक्युलर डिस्टन्सच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे हा मॉलिक्यूल पहिला आणि दुसरा एकामेकापासून काहीतरी अंतरावर आहे. हे अंतर जवळपास किती आहे? तर आन्सर आहे 10⁻⁹ मीटर. या अंतरापेक्षाही मॉलिक्यूलची साईज हे छोटी आहे. म्हणजे की कन्सिडर करतो की 2 स्पेस आहेत किंवा 2 प्लेस आहेत. एक अकोला शहर आहे आणि दुसरं अमरावती शहर. अकोला शहर आणि अमरावती शहर या दोघांना कनेक्टिव्हिटी करायसाठी काहीतरी एक मदत पाथ आहे, एक रस्ता आहे. अकोला शहराचा जेवढा एरिया असेल किंवा अमरावती शहराचा जेवढा एरिया असेल त्याच्यापेक्षा या दोघांमधलं अंतर जास्त आहे. म्हणजे कन्सिडर करतो की अकोला हा 5 किलोमीटर एवढ्या स्क्वेअर एरियामध्ये फैललेला आहे. म्हणजे 5 स्क्वेअर मीटर एवढी त्याची रेंज आहे. 5 स्क्वेअर किलोमीटर एवढी त्याची रेंज आहे. परंतु अकोल्यापासून तर अमरावती डिस्टन्स हे जवळपास 100 किलोमीटर. म्हणजे त्या दोघांमधलं अंतर हे खूप जास्त आहे. कशापेक्षा? त्याच्या एरियापेक्षा. तसं इथं म्हणणं आहे की या 2 मॉलिक्यूलची साईज हे खूप छोटी आहे. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? दोघांमधल्या अंतरपैकी, इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग मध्ये. इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग किती आहे? 10⁻⁹ मीटर. असे 3 अझम्पशन्स पहिल्या पॉइंट मध्ये दिले आहेत. दॅट इज मॉलिक्यूलच्या पॉइंट मध्ये. नंतर सेकंड पॉइंट जो एक्सप्लेन करते व्हॉल्यूमच्या बद्दल. द व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल्स इज निग्लिजिबल इन कंपॅरिझन टू द व्हॉल्यूम ऑफ गॅस. व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. कोणाचा व्हॉल्यूम? तर मॉलिक्यूलचा व्हॉल्यूम. कसा आहे? तर निग्लिजिबल आहे, खूप छोटा आहे. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? गॅसच्या कंपॅरिझन मध्ये. आणि पुढे काय म्हणतो? द व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल इज ओनली 0.014% ऑफ द व्हॉल्यूम ऑफ गॅस. याचा स्पेसिफिक अर्थ काय आहे? की सगळ्याचा सगळा हा जो काही गॅस मी कंटेनर मध्ये फिल केलेला आहे त्यानं एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम अक्वायर केलेला आहे. जेवढे मॉलिक्यूल असतील, नंबर ऑफ मॉलिक्यूल, ते एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये अक्वायर केलेले. आता याच्या पहिलेच पाहिलं की प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये काही ना काही इंटरस्पेसिंग आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग आहे.
सॉलिड म्हटलं असतं तर मॉलिक्यूल जवळजवळ, गॅस म्हटलं असतं मॉलिक्यूल थोडेफार दूर, सॉरी लिक्विड म्हटलं असतं तर थोडेफार दूर, आणि गॅस म्हटलं तर आणखी जास्त दूर. आता या गॅस मधले जे मॉलिक्युल्स आहेत ते एकामेकापासून खूप दूर आहेत आणि त्यांना एक व्हॉल्यूम ऍक्वायर केलं. जर का हे सगळेच्या सगळे मॉलिक्यूल मी जवळ जवळ आणले, म्हणजे याचीच डायग्राम सेकंड मी अशी तयार केली. आता याच्यात काय शो होत आहे, वर जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तेवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स मी खाली ड्रॉ केले. पण दोघांमध्ये फरक काय, तर इथच्या मॉलिक्यूल मध्ये पर्टिक्युलर स्पेसिंग आहे आणि इथचे मॉलिक्यूल मी आजूबाजूला जवळजवळ अरेंज केलेले आहेत. म्हणजेच याचा ऍक्च्युअल व्हॉल्यूम कोणाचा, तर मॉलिक्यूलचा. मॉलिक्यूलचा ऍक्च्युअल व्हॉल्यूम हा गॅसच्या व्हॉल्यूम पेक्षा कमी असते, जो जवळपास किती राहत आहे, तर 0.014% ऑफ दॅट गॅस. म्हणजे हा जर का व्हॉल्यूम मी कॅल्क्युलेट केला तर इतका छोटा आहे की याच्या कम्पॅरिझन मध्ये तो फक्त 0.014%च भरते. हे स्प्रेड झाल्यामुळे व्हॉल्यूम जास्त ऍक्वायर केला गेला. ऍक्च्युली सगळे जर का मॉलिक्यूल जवळजवळ आणून ठेवले तर त्याचा व्हॉल्यूम हा खूप छोटा असतो. हा सेकंड पॉईंट कन्सिडर करतो. म्हणजेच कोणता आहे, तो व्हॉल्यूमचा. तिसरा पॉईंट, assumptions regarding to motion. Molecules of a gas keep on moving randomly in all possible direction with all possible velocities. नक्कीच कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस पाहता. कायनेटिक म्हणजे मोशन मध्ये असणारे पार्टिकल, आणि तोच इथं पॉईंट सांगते की हे प्रत्येक गॅसचे मॉलिक्युल्स हे मोशन मध्ये आहेत. मग मोशन मध्ये याचा अर्थ काही ना काही स्पीड आहे, आणि त्याचे समोर जो म्हणतो की त्याला एक व्हेलॉसिटी. मग जर का व्हेलॉसिटी म्हटलं तर व्हेलॉसिटी म्हणजे दोन क्वांटिटी, म्हणजे स्केलर वेक्टर फिजिकल क्वांटिटी जिच्यात मॅग्नेटिव्हिटी आला ऍज वेल एज डायरेक्शन आली. मग जेव्हा मी व्हेलॉसिटी म्हणतो तर मग डायरेक्शन शो करणं आवश्यक आहे. मग डायरेक्शन शो करणं म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पार्टिकल एका पर्टिक्युलर डायरेक्शनच जातात का, तर आन्सर आहे प्रत्येक पार्टिकल हे मोशन मध्ये आहे, बट मूव्ह इन ए ऑल पॉसिबल डायरेक्शन. ते कुठल्याही पॉसिबल डायरेक्शन मूव्ह होऊ शकतात. हा त्यातला पहिला पॉईंट शो करतो. दुसरा, द स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल लाय बिटवीन 0 अँड इन्फिनिटी. आता याच्या पहिल्या पॉईंट मध्ये काय म्हटलं की प्रत्येक गॅसचे मॉलिक्युल्स हे मोशन मध्ये आहेत. मोशन मध्ये असताना ऑल पॉसिबल डायरेक्शन जात आहेत. एवढं सगळं असताना त्याचा स्पीड हा कोणाकोणाच्या मधात आहे. मिनिमम स्पीड किती राहील, तर 0 पेक्षा आणखी खाली जाऊ शकत नाही व्हेलॉसिटी म्हटलं तर, किंवा स्पीड म्हटलं तर. आणि मॅक्झिमम किती आहे, ते इन्फिनिटी आहे. म्हणून गॅसचे मॉलिक्यूलचा स्पीड कोणाकोणाच्या मधात लाय करते, कोणाकोणाच्या मधात असते, तर 0 पासून तर इन्फिनिटी पर्यंत. याचा अर्थ याच्या मधातला त्याचा स्पीड किती काही असू शकते. कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त इन्फिनिटी याच्या मधातल्या स्पीडना ते मॉलिक्यूल फिरत असतात, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट पॉइंट, द नंबर ऑफ मॉलिक्यूल मुव्हिंग विथ द मोस्ट प्रोबेबल स्पीड इज मॅक्झिमम. आता नंबर ऑफ मॉलिक्यूल मुव्हिंग इन द मोस्ट प्रोबेबल स्पीड इज मॅक्झिमम, याचा अर्थ काय होतो की याच्यात नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. कन्सिडर करतो की 1,00,000 मॉलिक्युल्स आहेत आणि प्रत्येक मॉलिक्यूल कसं आहे, तर आन्सर आहे प्रत्येक मॉलिक्यूल मोशन मध्ये आहे. म्हणजे त्याला काही ना काही स्पीड आहे. त्याचा स्पीड कुठून कुठपर्यंत आहे, तर 0 पासून ते इन्फिनिटी पर्यंत. मग हा पॉईंट काय शो करते की याचा मोस्ट प्रोबेबल स्पीड हा याचा मॅक्झिमम स्पीड असते. मोस्ट प्रोबेबल स्पीड म्हणजे 1,00,000 जर का मॉलिक्यूल मी कन्सिडर केले तर या 1,00,000 मॉलिक्यूल जवळपास 80,000 मॉलिक्यूलचा स्पीड हा जास्त राहते, आणि जास्तीत जास्त 10,000 किंवा 20,000 मॉलिक्यूलचा स्पीड हा कमी राहते. जर का मी सगळ्याचा ऍव्हरेज काढायचा प्रयत्न केला तर ऍव्हरेज ही नक्कीच मॅक्झिमम व्हॅल्यू येणार. म्हणजे जास्तीत जास्त मॉलिक्यूल हे जास्तीत जास्त स्पीडनं मुवमेंट दाखवतात, असा त्याचा अर्थ होता. हे झालेत मोशन मधले परत 3 अझम्पशन्स. त्याच्या पुढे अझम्पशन्स रिगार्डिंग टू कोलिजन. द गॅस मॉलिक्यूल कीप ऑन कोलाइडिंग अमॉंग देमसेल्फ ऍज वेल एज विथ द वॉल ऑफ कंटेनिंग वेसल. म्हणजेच आता प्रत्येक पार्टिकल मोशन मध्ये, मोशन कशी आहे तर एनी डायरेक्शन नाही. एनी डायरेक्शन मोशन असताना हे पार्टिकल एकामेकासोबत नक्कीच कोलाइड होऊ शकतात. कुठलाही पार्टिकल कोणासोबतही कोलाइड होऊ शकते, कारण की रॅन्डमली मुवमेंट दाखवत आहेत. ऍट द सेम टाइम हेच मॉलिक्यूल
या वेसलच्या वॉलवरही कोलाइड होत आहेत. म्हणजे कोलिजन फक्त मॉलिक्यूल मध्ये आहे का? तर आन्सर आहे. ते मॉलिक्यूल दोघं एकामेकासोबतही कोलाइड होऊ शकतात किंवा त्या कंटेनरच्या वेसल सोबत किंवा वॉल सोबत ते कोलाइड होत आहे, असं त्याचा अर्थ होतो. दिस कोलिजन आर परफेक्टली इलास्टिक. आणि हे कोलिजन परफेक्टली इलास्टिक आहे. म्हणजेच टोटल एनर्जी बिफोर कोलिजन इक्वल टू टोटल एनर्जी आफ्टर कोलिजन. याचा अर्थ काय होतो? जर का हे मॉलिक्यूल या वॉलवर जर का कोलाइड झाले तर नक्कीच कोलाइड झाल्यावर त्याचा काही ना काही शेप चेंज होईल. पण परफेक्टली इलास्टिक कोलिजन असल्यामुळे तो त्याचा शेप ऍक्वायर करत आहे, परत पहिल्याच्या शेपमध्ये तो येत आहे. ऍट द सेम टाइम परफेक्टली इलास्टिक कोलिजन असल्यामुळे त्याची टोटल एनर्जी हे कॉन्स्टंट राहत आहे. टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहत आहे म्हणजे कन्सिडर करतो की इथचा मॉलिक्यूल तिच्यावर जाऊन कोलाइड होत आहे तर पहिल्यांदाची एनर्जी किती होती? तर 10 जूल. हिच्यावर कोलाइड झाल्यानंतर परत हा इथून परत येणार आहे, इच्छे असताना एनर्जी किती राहणार आहे? 10 जूल. याचा अर्थ कोलाइड व्हायच्या पहिले जेवढी एनर्जी आहे तेवढीच एनर्जी कोलाइड झाल्यानंतर. म्हणजे टोटल एनर्जी बिफोर कोलिजन इक्वल टू टोटल एनर्जी आफ्टर कोलिजन, असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे कशाच्यानं पॉसिबल आहे? तर परफेक्टली इलास्टिक नेचर असल्यामुळे. त्याचा शेपही ते अक्वायर करते ऍज वेल एज स्वतःची टोटल एनर्जी ते कॉन्झर्व ठेवत आहे, कॉन्स्टंट ठेवत आहे. नेक्स्ट पॉइंट. मॉलिक्यूल मूव्ह इन ए स्ट्रेट लाइन विथ ए कॉन्स्टंट स्पीड ड्युरिंग सक्सेसिव्ह कोलिजन. मॉलिक्यूल मूव्ह इन ए स्ट्रेट लाइन. याचा अर्थ काय? दोन सक्सेसिव्ह कोलिजन होत असताना मॉलिक्यूल कसा मूव्ह होत आहे? तर त्याचं म्हणणं आहे मॉलिक्यूल हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे. मॉलिक्यूल कधीच झिगझॅग लाईन मध्ये मूव्ह होऊन कोलिजन होत नाही. मॉलिक्यूलचं 2 सक्सेसिव्ह कोलिजन होत असताना त्या दोघांमधला पाथ कसा राहणार आहे? तर स्ट्रेट लाईन पाथ. झिगझॅग लाईन जाऊन एकामेकावर कोलाइड होत आहे असं त्याचं नेचर आढळत नाही. त्याचं नेचर कसं लक्षात येत आहे की प्रत्येक मॉलिक्यूल हे कोण्या पाथ मध्ये मूव्ह करत आहेत? स्ट्रेट लाईन पाथ मध्ये. डायरेक्शन कुठली असो, या चारी मॉलिक्यूल एकामेकावर कोलाइड होऊ शकतात, पण प्रत्येक दाखवताना पाथ कसा दाखवलेला आहे? तर स्ट्रेट लाईन पाथ दाखवलेला आहे. झिगझॅग लाईन ते एकामेकावर कोलाइड होत नाही, असा त्याचा अर्थ होतो. The distance covered by the molecule between 2 successive collision is known as free path. Distance covered by the molecule म्हणजे पहिला मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवर आता कोलाइड होणार आहे. हे जे डिस्टन्स कव्हर करत आहे या डिस्टन्सला म्हटले जाते फ्री पाथ. अँड मीन ऑफ ऑल फ्री पाथ इज नोन एज मीन फ्री पाथ. आता हे तर झालं फक्त एकाच मॉलिक्यूल बद्दल. असे किती मॉलिक्यूल्स आहेत? तर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. नंबर ऑफ मॉलिक्यूल मोशन मध्ये आहेत म्हणजेच ते कोलाइड होतात. कोलाइड होत असताना प्रत्येकाचा ऍव्हरेज जर का काढत गेलो या प्रत्येक दोघांमधल्या पाथला काय म्हटलं तर फ्री पाथ. आणि सगळ्याचा जर का फ्री पाथ काढला, ऍव्हरेज काढला, तर त्याला काय म्हटलं जाते? मीन फ्री पाथ. प्रत्येकाची सम केल्यावर ऍव्हरेज काढणं. नेक्स्ट, द टाइम स्पेंड इन ए कोलिजन बिटवीन 2 मॉलिक्यूल्स इज निग्लिजिबल in comparison to time between 2 successive collision. Time spent in collision. Time spent in collision म्हणजे काय की पहिला मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवर कोलाइड होत आहे. कोलाइड होत असतानाचा जो टाइम आहे तो टाइम स्पेंड हा कमी आहे. कशापैकी? 2 सक्सेसिव्ह कोलिजन पैकी. याचा अर्थ काय? जर का मी क्रिकेट खेळत असलो आणि क्रिकेट खेळत असताना प्रत्येक कन्सिडर करतो की प्रत्येक एका मिनिटानंतर बॉलर बॉल फेकत आहे. म्हणजे बॉलर प्रत्येक किती वेळानंतर बॉल फेकून राहिला तर एका मिनिटानंतर. पण जेव्हा त्या बॉलरला बॉल फेकलेला आहे आणि तो बॉल बॅटला स्ट्राईक होत आहे, त्या बॅटला स्ट्राईक होत असतानाचा टाइम पिरियड आणि दुसरा बॉल फेकायचा टाइम पिरियड यामध्ये फरक आहे. म्हणजे बॉलर जेव्हा बॉल फेकून राहिला तेव्हा 1 मिनिट घेऊन राहिला आणि बॅटला जेव्हा बॉल लागलेला आहे त्याच्यानंतर तो स्ट्राईकहून पुढे जाणार आहे, कोलाइडहून पुढे जाणार आहे, त्याच्यासाठी 1 सेकंदापेक्षाही कमी वेळ लागत आहे. याचा अर्थ कोलिजन होत असतानाचा टाइम हा खूप कमी आहे किंवा निग्लिजिबल आहे. कोणापेक्षा? 2 सक्सेसिव्ह कोलिजन पेक्षा. म्हणजेच आता हे दोघं कन्सिडर करतो कोलाइड होत आहे. त्याच्यानंतर या पार्टिकलची डायरेक्शन चेंज झाली, कोलाइड झाल्याच्या हा खालीहून आदळला. आता हा जेव्हा पहिला याच्यावर आदळला त्याला काहीतरी 1 मिली सेकंद एवढा वेळ लागलेला आहे.
म्हणजे कोलाइड झाला आणि लगेच वेगळा झाला, सेपरेट झाला. तर कोलाइड होऊन सेपरेट व्हायसाठी किती वेळ लागला, तर 1 मिली सेकंद. आता याच्यावर कोलाइड झाल्याच्या डायरेक्शन बदलली या मॉलिक्यूलला आणि इथून खाली चालला. मग आता हा जो पाथ कव्हर करतोय याला कन्सिडर करतो किती वेळ लागला, तर 10 मिली सेकंद. कोलाइड होताना किती वेळ लागला, 1 मिली सेकंद. त्याला डायरेक्शन बदलले, खालच्या मॉलिक्यूलला गेला. तर हा जो स्ट्रेट पाथ कव्हर केला याच्यासाठी वेळ किती लागला, 10 मिली सेकंद. याचा अर्थ कोलाइड होतानाचा टाइम हा निग्लिजिबल आहे. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, दुसऱ्या सक्सेसिव्ह कोलिजनच्या कंपॅरिझन मध्ये. सक्सेसिव्ह म्हणजे एकामागे कोलिजन होत राहणे, दॅट इज कॉल्ड एज सक्सेसिव्ह. कोलिजन मधला टाइम खूप कमी आहे टू सक्सेसिव्ह कोलिजन पैकी. त्याच्या पुढचा पण, द नंबर ऑफ कोलिजन पर युनिट व्हॉल्यूम इन अ गॅस रिमेन्स कॉन्स्टंट. नंबर ऑफ कोलिजन पर युनिट व्हॉल्यूमचा अर्थ काय होते. कन्सिडर करतो की हा पर्टिक्युलर एक व्हॉल्यूम आहे. हा व्हॉल्यूम V1 आहे, हा व्हॉल्यूम V2 आहे. आता हे मॉलिक्यूल एकसारखे अरेंज झालेले आहेत. म्हणजेच काय की या व्हॉल्यूम मध्ये 4 मॉलिक्यूल दिसत आहेत, या पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये 4 मॉलिक्यूल दिसत आहेत. याच्यात जर का 10 कोलिजन होत असतील एका मिनिटात, तर इथे किती कोलिजन व्हायला पाहिजेत, 10 कोलिजन. आणि तेवढेच होतात असं अझम्पशन सांगते की जर का व्हॉल्यूम कॉन्स्टंट असला तर कोलिजनचा रेटही हा कॉन्स्टंट राहत आहे, एकसारखा राहत आहे, असं त्याचं म्हणणं आहे. हे झालंय कोलिजन बद्दलचे अझम्पशन्स. नेक्स्ट, assumptions regarding to force. पहिलं, no attractive or repulsive force act between gas molecule. आता या गॅसच्या मॉलिक्युल्स मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सही नाहीये आणि रिपल्सिव्ह फोर्सही नाहीये. आता अट्रॅक्टिव्ह फोर्स नाही आहे, रिपल्सिव्ह फोर्स नाही आहे, असं कसं. सगळ्यात पहिले सॉलिड, लिक्विड आणि गॅस याचं जर का आपण व्हेरिएशन करत गेलो तर सरफेस टेन्शन मध्ये आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स शिकलो की 7 × 10⁻⁹ एवढी जर का रेंज असली तर लिक्विडचा एक मॉलिक्यूल लिक्विडच्या दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करू शकते. परंतु याच्यापेक्षा जर का डिस्टन्स जास्त असलं तर लिक्विडचा पहिला मॉलिक्यूल हा दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करू शकत नाही, रिपेल करत नाही. हे इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये आपण शिकलेलो. एक पर्टिक्युलर डिस्टन्स जर का एका पर्टिक्युलर डिस्टन्स पेक्षा जर का डिस्टन्स जास्त झालं तर तो फोर्स एक्झर्ट करू शकत नाही. पण हे कोणासाठी होतं, लिक्विडसाठी. इथचा अभ्यास कोणासाठी सुरू आहे, गॅससाठी. लिक्विडचे मॉलिक्यूल गॅसच्या मॉलिक्यूल पेक्षा नक्कीच जवळ आहेत. जेव्हा गॅसचा अभ्यास करतो तेव्हा मॉलिक्यूल हे एकामेकांपैकी आणखी दूर गेलेले आहेत. जेव्हा मॉलिक्यूल एकामेकापेक्षा दूर गेलेले असतात त्या रेंजमध्ये 10⁻⁹ पेक्षा अंतर हे जास्त होत आहे. अंतर जास्त झालं याचा अर्थ पहिला मॉलिक्यूल हा दुसऱ्या मॉलिक्यूल्सवर फोर्स एक्झर्ट करू शकत नाही. मग तो फोर्स अट्रॅक्टिव्ह असो किंवा रिपल्सिव्ह असो, कुठल्याच प्रकारचा फोर्स एक्झर्ट करू शकत नाही. नेक्स्ट अझम्पशन्स, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अमॉंग द मॉलिक्यूल इज इनइफेक्टिव्ह ड्यू टू एक्सट्रीमली स्मॉल मासेस अँड व्हेरी हाय स्पीड ऑफ मॉलिक्यूल. मग प्रश्न असा पडतो की बघ आतमधले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नसतील लागत, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे, त्याच्या रिस्पेक्ट टू फोर्स लागायला पाहिजे. त्या फोर्सचा फॉर्म्युला काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स F = G m1 m2/r². याचा अर्थ फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणावर, m1 m2 च्या प्रोडक्टवर. आणि हाच फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणावर, तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. याचा अर्थ जर का या दोघांमधला प्रोडक्ट हा जास्त असला तर फोर्स वाढत आहे, किंवा याच मधलं अंतर हे जर का जास्त असलं, फोर्स मधलं अंतर जर का कमी असलं तर त्या केसमध्ये फोर्स वाढत आहे. m1 m2 चा प्रोडक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हा जास्त असला तर फोर्स जास्त, आणि r² हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे हा कमी तर फोर्स जास्त. हे कोण्या केसमध्ये, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या केसमध्ये. इथे काय शो करतो आपण, कोणाबद्दल शिकत आहोत, गॅस बद्दल. गॅसचं मास हे पहिल्याच मॉलिक्यूल मध्येच कन्सिडर केलेलं आहे की मास कसं आहे त्याचं, तर पॉइंट मास आहे. पॉइंट मास म्हणजे निग्लिजिबल मास. मग निग्लिजिबल मास असेल याचा अर्थ या दोघांचा प्रोडक्ट हा नक्कीच कमी असणार आहे, कारण की पॉइंट मास आहे, त्याचा प्रोडक्ट आणखी कमी. पॉवरची जर का तुम्ही मल्टिप्लिकेशन केली तर त्याची वर ऍडिशन होते.
मग जर का पहिल्याचं मास कन्सिडर करतो की 1 इंटू 10⁻⁻10 आहे आणि दुसऱ्याचं मास परत 1 इंटू 10⁻⁻10 आहे, आयडेंटिकल मॉलिक्युल्स, म्हणजे काय तो 1 इंटू 10⁻⁻20. आता हा जो प्रॉडक्ट झालेला आहे मासचा, इथं पॉवर किती आली -20, हिची पॉवर किती आहे तर -10. नक्कीच -20 हे -10 पेक्षा छोटी आहे, म्हणजेच दोन मासचा प्रॉडक्ट आणखी कमी होत आहे कारण की ते पॉइंट मास आहे. आणि दुसरी गोष्ट, दोघांमधलं अंतर सॉलिड आणि लिक्विडच्या कंपॅरिझन मध्ये जास्त आहे. अंतर जास्त असलं तरी फोर्स तुमचा कमी राहणार, म्हणजे या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी इथं सॅटिस्फाय करू शकत नाहीत. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथं इनएलिजिबल आहे. आणि ऍट द सेम टाइम हे प्रत्येक पार्टिकल मोशन मध्ये असताना त्याची व्हेलॉसिटी खूप हाय आहे. या तिन्ही गोष्टी जर का कन्सिडर केल्या तर ते एकामेकावर ग्रॅव्हिटेशनल फोर्सही एक्झर्ट करू शकत नाही, असं याचा अर्थ होतो. नेक्स्ट, हे झालं फोर्स बद्दल. नंतर प्रेशर बद्दल. मॉलिक्युल्स कॉन्स्टंटली कोलाइड विथ द वॉल ऑफ कंटेनर ड्यू टू विच देअर मोमेंटम चेंजेस. याच्या पहिलेच पाहिलं कोलिजन मध्ये की मॉलिक्युल एकामेकासोबत तर कोलाइड होतच आहे, ऍट द सेम टाइम कंटेनरच्या वॉल सोबतही ते कोलाइड होत आहे, त्याच्याने त्याचं मोमेंटम चेंज होत आहे. म्हणते मोमेंटम डिनोटेड बाय पी, फॉर्म्युला आय मीन टू व्ही. मोमेंटम कोणती क्वांटिटी आहे तर वेक्टर क्वांटिटी, कोणाच्या ना तर व्हेलॉसिटीच्या ना. मास कुठली क्वांटिटी आहे तर स्केलर फिजिकल क्वांटिटी. इथं दिसतं ना मॉलिक्युल हा पहिल्यांदा वॉलवर जात आहे तेव्हा त्याची एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, तिच्यावर कोलाइड झाल्यानंतर त्यानं त्याची डायरेक्शन चेंज केली. वेक्टर फिजिकल क्वांटिटी कधी चेंज होते, एक तर त्याचं मॅग्नेट्यूड चेंज झालं पाहिजे किंवा त्याची डायरेक्शन चेंज झाली पाहिजे. इथच्या मॅग्नेट्यूड बद्दल सध्या आपण बोलत नाही, पण इथं काय चेंज होताना दिसत आहे तर त्याची डायरेक्शन चेंज होताना दिसत आहे. डायरेक्शन चेंज झाली म्हणजे क्वांटिटी चेंज झाली, आणि वेक्टर क्वांटिटी चेंज झाली, व्हेलॉसिटी चेंज झाली, म्हणून मोमेंटमही चेंज झालं, असं त्याचा अर्थ. द चेंज इन मोमेंटम इज ट्रान्सफर टू द वॉल ऑफ कंटेनर. चेंज झालेलं मोमेंटम हे ट्रान्सफर होत आहे कोणाला तर कंटेनरच्या वॉलला, एनर्जीच्या रिस्पेक्ट टू. जेव्हा पुढचं प्रेशरचं एक्सप्रेशन आहे याच्या पुढच्या लेक्चरमध्ये तेव्हा हे पॉईंट आणखी क्लिअर होऊन जाईल. कॉन्सिक्वेंटली प्रेशर इज एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल ऑन द वॉल ऑफ कंटेनर. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होत आहे की हे मॉलिक्यूल कंटेनरच्या वॉलवर जाऊन स्ट्राईक होत आहे. कन्सिडर करतो की हे वॉल आहे, हिच्यावर 10 मॉलिक्यूल जाऊन चालले. सर रॅन्डम मोशन आहे, 10च्या 10 इकडेच जातील का तर त्यात लाखो मॉलिक्यूल आहेत, करोडो मॉलिक्यूल आहेत, त्यातले काहीतरी मॉलिक्यूल आपण एका वॉलवर चालले आहेत असं कन्सिडर करू. आता काहीतरी मॉलिक्यूल एका वॉलवर जाऊन स्ट्राईक होत आहेत, कोलाइड होत आहेत. ऍक्च्युली ते त्या वॉलवर काय एक्झर्ट करत आहेत तर आन्सर फोर्स एक्झर्ट करत आहेत. फोर्स एक्झर्ट करत आहेत पण एका पर्टिक्युलर एरियावर एक्झर्ट करत आहेत, त्या वॉलच्या एका पर्टिक्युलर वॉलवर फोर्स एक्झर्ट करत आहेत, म्हणजेच एका पर्टिक्युलर एरियावर फोर्स एक्झर्ट करतात. फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. म्हणजेच ते मॉलिक्युल्स त्या कंटेनरच्या वॉलवर प्रेशर एक्झर्ट करतात असा त्याचा अर्थ होतो. हा झाला प्रेशर बद्दल पण. आणि डेन्सिटी. डेन्सिटी प्रत्येक ठिकाणी गॅसची कशी आहे तर कॉन्स्टंट आहे असं त्याचं म्हणणं आहे. मीन्स प्रत्येक मॉलिक्यूल हा एकामेकापासून एका विशिष्ट अंतरावर अरेंज होत आहे. म्हणजे कसं, जर का वॉटर घेतलेलं आहे आणि वॉटर पाणी मी खाली सांडवतो तर ते एकामेकावर असं उभं होतच नाही, ते काय होत आहे तर स्प्रेड होत आहे. किंवा सेकंड कंडिशन, मी जर का एखादा प्लेन सरफेस घेतलेला आहे, कंटेनर घेतलेला आहे, प्लेन सरफेस आहे त्याचा खालचा, मी जर का त्याच्यात वॉटर भरलं तर एका साईडनं वॉटर जास्त जमा झालं, एका साईडनं कमी जमा झालं असंही होत नाही. म्हणजे वॉटरचे मॉलिक्यूल हे कसे होत आहेत तर स्पेसिफाय होत आहेत एकमेकासारखे. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाची पोझिशन घेत आहे आणि ते पोझिशन घेऊन एक सारखा व्हॉल्यूम तो तयार करत आहे. तसाच व्हॉल्यूम गॅस बद्दल आहे. वॉटरचं एक्झाम्पल का बरं म्हटलं, कारण की वॉटर दिसते, गॅसचे मॉलिक्यूल दिसत नाही. जसा वॉटरचे मॉलिक्यूल साईज किंवा स्वतःचं स्पेस ऍक्वायर करत आहेत तसेच गॅसचे मॉलिक्यूल स्वतःची स्पेस ऍक्वायर करतात, एकामेकामध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स ठेवतात. मग जर का प्रत्येक विशिष्ट डिस्टन्स नंतर एक मॉलिक्यूल प्रेझेंट असतील तर त्याची अरेंजमेंट कशी आहे तर आन्सर पिरियॉडिक आहे, आयडेंटिकल आहे. हे आयडेंटिकल अरेंजमेंट आहे म्हणून प्रत्येक जण एका विशिष्ट अंतरावर उभा आहे.
म्हणून त्याची डेन्सिटी हे कॉन्स्टंट आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. प्रत्येकाचा व्हॉल्यूम मध्ये एक पर्टिक्युलर मास एवढे पार्टिकल प्रेझेंट आहे. मी म्हणतो 1/1 व्हॉल्यूम आहे. पहिल्या 1/1 व्हॉल्यूम मध्ये 10,000 मॉलिक्युल प्रेझेंट आहे. तर दुसऱ्या 1/1 व्हॉल्यूम मध्ये 10,000 राहतील. तिसऱ्या 1/1 व्हॉल्यूम मध्ये 10,000 राहतील. याचा अर्थ नंबर ऑफ पार्टिकल आणि व्हॉल्यूम हे कसे आहेत? कॉन्स्टंट आहे. जर का हा रेशो कॉन्स्टंट आहे तर नक्कीच डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार. असे हे अझम्पशन्स दिलेले आहेत. ऍक्च्युली स्टेट बोर्ड मध्ये आपल्याला हे अझम्पशन दिलेले नाहीये, पण या अझम्पशन वरून गॅस बद्दलची आयडिया क्लिअर होते की नेमका गॅस बिहेव कसा करते, कोलिजन कसं होत आहे, कोलिजन होत आहे तर वॉलवर कसं होत आहे, प्रेशर एक्झर्ट करत आहे, कोलिजन होत असताना रॅन्डम मोशन मध्ये मूव्ह होतात, रॅन्डम मोशन मध्ये मूव्ह होत असताना त्याचं मोमेंटम हे चेंज होते पण टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मॉलिक्यूल लेवलवरच्या म्हणजेच मायक्रो लेवलवरच्या, पण याचा इफेक्ट जास्त हा मॅक्रो लेवलवर दिसते. म्हणून हे अझम्पशन समजून घेणं आवश्यक आहे. ऍक्च्युली अझम्पशन समजल्यावर गॅस बद्दलची थोडीफार कल्पना क्लिअर होते, आयडिया येऊन जाते की नेमकं गॅस बिहेव कसं करतं. आय होप लक्षात आलं असेल. नोट्स वाचत चला. हे पूर्णच्या पूर्ण अझम्पशन पहिल्यांदा वाचून घ्या, नंतर लेक्चर ऐका, नंतर परत एक वेळ अझम्पशन्स ऐका. आता हे तुम्ही सगळ्यात शेवटी बोललो, मग सगळ्यात शेवटी बोलल्यावर पहिल्यांदा अझम्पशन कसे वाचव. ऍक्च्युली अझम्पशन पूर्ण लेक्चर झाल्यावर अझम्पशन एक नोट्स मध्ये व्यवस्थित वाचून गेला म्हणजे पूर्ण याचा अर्थ तुम्हाला कम्प्लिटली क्लिअर समजून जाईल. काही डाऊट असला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.